नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण स्पेक्ट्रोस्कोपीचा इंट्रोडक्टरी भाग घेतला होता. म्हणजे एखादा कंपाऊंड आपण तयार केल्यानंतर क्लासिकल मेथडद्वारे त्याचं कशा पद्धतीने स्ट्रक्चर डिटरमाइन केलं जायचं आणि स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आपण कशा पद्धतीचं स्ट्रक्चर काढू शकतो. स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेक्ट्रोस्कोपीचे ॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कशाचं बनलेलं आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचे पार्टिकल आणि वेव्ह कॅरेक्टर, वेव्ह नेचर आहे. वेव्ह नेचरवर आपल्याला जास्त फोकस करायचा होता आणि विविध वेव्ह पॅरामीटर्स आपण त्यात बघितले. त्याच्यामध्ये वेव्हलेंथ बघितलं, फ्रिक्वेन्सी बघितलं, ॲम्प्लिट्यूड बघितलं, वेव्ह नंबर बघितलं, ठीक आहे. हा इंट्रोडक्टरी पार्ट झाला. आपण आज ॲक्च्युअल स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड्सला सुरुवात करणार. मित्रांनो, या कोर्समध्ये आपण 4 पद्धतीच्या स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड शिकणार आहोत. पहिली आहे, या दिलेल्या सिलेबसमध्ये आपल्याला 4 स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड शिकायची. पहिलं आहे अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी, दुसरं आहे इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, तिसरं न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि चौथं आहे मास स्पेक्ट्रोस्कोपी. या चौघं ज्या टेक्निक्स आहेत मित्रांनो, या चौघं टेक्निक्सच्या मदतीने आपण अननोन कंपाऊंडचं जे स्ट्रक्चर आहे ते चांगल्या पद्धतीने शोधून काढतो. या चौघं टेक्निक्सचे जे काय उपयोग आहेत ते वेगळे वेगळे आहेत. चौघं टेक्निक्समधून मिळणारी जी माहिती आहे ती सुद्धा वेगळी वेगळी आहे. आज आपण पहिली जी स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आहे किंवा मेथड आहे ती म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. या अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीला आज आपण सुरुवात करतोय. आज आपण इंट्रोडक्टरी पार्ट घेणार आहोत अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीचा. अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी, या अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीला आपण म्हणत असतो, याला म्हणत असतो मित्रांनो आपण UV स्पेक्ट्रोस्कोपी. काय होतं UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये? बघा, सपोज हे आपलं सॅम्पल होल्डर आहे आणि इथं आपण त्यामध्ये काय घेतलंय, सोल्युशन ऑफ अननोन कंपाऊंड. म्हणजे आपला अननोन कंपाऊंड घेतला, त्याच्यामध्ये सॉल्व्हंट टाकलं आणि त्याचं काय तयार केलंय, सोल्युशन तयार केलंय, ठीक आहे. आता या आपल्या सॅम्पलवर आपण आता काय इन्सिडेंट करणार आहोत, काय फोकस करणार, त्याच्यावर आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. मित्रांनो, हे रेडिएशन्स या जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचे मॉलिक्युल ॲब्सॉर्ब करतील आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्यांचा जो तो रिस्पॉन्स आहे ते रिस्पॉन्स ते कशाच्या स्वरूपात येतील, ग्राफ. त्यालाच आपण म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पेक्ट्रम. त्या स्पेक्ट्रमचा अभ्यास करून आपल्याला त्या कंपाऊंडच्या काही स्पेशल प्रॉपर्टी लक्षात येतात. मग UV स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय, वी मेजर द रिस्पॉन्स ऑफ अननोन कंपाऊंड when that compound is incident by ultraviolet radiation. That radiation is get absorbed by that compound and the response is recorded in the form of graph of spectrum. And by studying or observing that spectrum, we can get the primary information about that unknown, about the structure of that unknown compound. ठीक आहे. मग आता हे जे UV रेडिएशन आहे, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आहे, त्याची रेंज काय, कुठपासून कुठपर्यंत सुरू होत आहे त्याच्याबद्दल आपण बघतो. आता रेंज, UV स्पेक्ट्रोस्कोपीची जी रेंज आहे त्याची जी रिजन आहे, रेंज म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूयात रिजन. रेंज म्हणजे रेंज किंवा रिजन. त्याची रिजन आहे 100 ते 400 नॅनोमीटर. या दरम्यान जो लाईट आहे त्या लाईटला आपण कोणता लाईट म्हणणार, त्या रेडिएशनला आपण कोणते रेडिएशन म्हणणार आहोत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. UVची रिजन काय, मग 100 ते 400 नॅनोमीटर. या दरम्यानचा जो लाईट आहे, या दरम्यानचं जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनला आपण काय म्हणणार आहोत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन. मित्रांनो, आपल्याला जो लाईट दिसतो त्या लाईटला आपण म्हणत असतो, त्याला म्हणत असतो आपण व्हिजिबल लाईट. या व्हिजिबल
जो लाईट आहे त्याचे रिजन आहे 400 ते 800 नॅनोमीटर या दरम्यानचा जो लाईट आहे त्या लाईटला आपण काय म्हणत असतो मित्रांनो, व्हिजिबल लाईट. ओके, आपल्याला जास्त फोकस करायचं कशावर करायचं आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईटवर, UV रेडिएशनवर. सो व्हॉट इज द रेंज ऑफ व्हॉट इज द रिजन ऑफ UV रेडिएशन, 100 to 400 नॅनोमीटर्स. ठीक आहे मित्रांनो, हे जे 100 ते 400 नॅनोमीटर आहे याचे सुद्धा परत 2 पार्ट पडतात. 2 कोणते पार्ट आहे बघूयात. आपण काय म्हटलं की UVची रेंज काय, UVची रेंज काय, 100 पासून 400 पर्यंत. 100 पासून सुरू होते आणि 400 पर्यंत संपते, 400 नॅनोमीटर पर्यंत. त्याला आपण UVची रिजन म्हणतो. आता ही जी UVची रिजन आहे आपण ही सब डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, याचे परत 2 भागात विभाजन केलं आहे. 100 पासून 100 नॅनोमीटर ते 190 नॅनोमीटर या दरम्यानचं जे रेडिएशन आहे त्या रेडिएशनला आपण व्हॅक्यूम UV किंवा फार UV म्हणतो. ठीक आहे, 100 पासून ते 190 नॅनोमीटर पर्यंत जी रेंज आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, व्हॅक्यूम UV किंवा फार UV. त्याच्यानंतर 190 पासून सुरू होऊन 400 नॅनोमीटर पर्यंत जो झोन आहे, जो रेंज आहे त्या रेंजला आपण काय म्हणणार आहे, नियर UV. हे जे नियर UV आहे हे कसे आहेत, लेस एनर्जेटिक आहेत, यांना कमी एनर्जी लागते. आणि वरचे जे आहेत फार UV जे आहे त्याला आपण मोर एनर्जेटिक म्हणतो. ओके, हे झालं UVच्या रिजनबद्दल. आता ह्या UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने आपल्याला कोणकोणती माहिती मिळू शकते, कोणती इन्फॉर्मेशन मिळू शकते त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आतापर्यंत काय बघितलं आपण, UV म्हणजे काय, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये आपण काय करत असतो, एखादा सॅम्पल, एखादा कंपाऊंड आपण UV रेडिएशनला इन्सिडेंट करतो, ते सॅम्पल ते UV लाईट ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचा रिस्पॉन्स ते ग्राफच्या स्वरूपात देत असतं. त्या ग्राफचा अभ्यास करून आपल्याला त्या कंपाऊंडबद्दल प्रायमरी माहिती मिळत असते. UVचे रिजन काय, 100 ते 400 नॅनोमीटर. त्याचं सब डिव्हिजन आपण 2 प्रकारात केलं आहे. 100 ते 190 नॅनोमीटर ही जी रेंज आहे त्याला आपण नियर फार UV म्हणतो किंवा व्हॅक्यूम UV म्हणतो. 190 ते 400 नॅनोमीटर ही जी रेंज आहे, ही जी रिजन आहे त्याला आपण काय म्हणतो, नियर UV. ठीक आहे, आता आपण बघतोय कोणते इन्फॉर्मेशन आपल्याला UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने मिळतात. UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने सगळ्यात पहिली माहिती, बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळते, gives us the information about presence of multiple bond such as C double bond C, C triple bond C, C double bond O, C triple bond N, etc. समजा कंपाऊंडमध्ये अशा पद्धतीचे मल्टिपल बॉन्ड्स प्रेझेंट असतील तर ते आपल्याला कशाच्या मदतीने समजतं, अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने समजतं. ते कसं समजतं ते येणाऱ्या चॅप्टर्समध्ये आपण बघणार आहोत. सो पहिलं इन्फॉर्मेशन काय, gives us the idea about the presence of multiple bond. ओके, दुसरं बघूयात आता मित्रांनो, UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने दिलेल्या कंपाऊंडमध्ये ॲरोमॅटिक रिंग आहे की नाही हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येतं. सो सेकंड ॲप्लिकेशन काय UV स्पेक्ट्रोस्कोपीचं, इट गिव्स अस द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रेझन्स ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ओके, हे झालं दुसरी इन्फॉर्मेशन किंवा दुसरं त्याचं आपल्याला इनपुट. पुढचं आपण बघूया, तिसरी माहिती आपल्याला UVच्या मदतीने काय मिळते, इट इज युजफुल फॉर डिस्टिंग्विशिंग बिटवीन कॉन्जुगेटेड डायइन अँड आयसोलेटेड डायइन्स. डायइन मित्रांनो, ENE हे सफिक्स आपण केव्हा वापरत असतो, ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडमध्ये काय असेल, डबल बॉन्ड असेल त्यावेळेस आपण ENE वापरत असतो. डायइन म्हणजे ज्यावेळेस 2 डबल बॉन्ड प्रेझेंट असतील त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार, डायइन. 3 डबल बॉन्ड प्रेझेंट असलेल्या कंपाऊंड आपण काय म्हणणार, ट्रायइन. आता हे डायइन पण 2 प्रकारचे असतात, कॉन्जुगेटेड आणि नॉन कॉन्जुगेटेड किंवा कॉन्जुगेटेड आणि आयसोलेटेड. ते कसे ते बघूया मित्रांनो. 2 कंपाऊंड आपल्याला दिसत आहेत. पहिल्या कंपाऊंडमध्ये किती डबल बॉन्ड्स आहेत, 1 आणि 2 डबल बॉन्ड आहे म्हणून हा काय झाला, डायइन झाला. ठीक आहे, पहिल्या कंपाऊंडमध्ये 2 डबल बॉन्ड आहे, हा डायइन झाला. दुसऱ्या कंपाऊंडमध्ये पण डबल बॉन्ड किती, 1 आणि 2.
त्यामुळे दुसरा कंपाऊंड पण कसा आहे, डाएन. मित्रांनो, कॉन्ज्युगेशन आणि नॉन कॉन्ज्युगेशन हे फर्स्ट इयर बेसिसला आपण शिकलेलो आहे. ज्यावेळेस डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड हे अल्टरनेट पोझिशनमध्ये असतील, बघा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड अशी जी अरेंजमेंट असते त्या सिस्टीमला आपण कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणतो. मग आता इथे डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, त्यामुळे हा पहिला जो आहे तो कोणता डाईन आहे, कॉन्ज्युगेटेड डाईन आहे. ठीक आहे. दुसरा बघा, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. अल्टरनेट अरेंजमेंट आहे का सिंगल बॉन्ड डबल बॉन्डची? नाही. त्यामुळे यांना आपण काय म्हणणार आहोत, नॉन कॉन्ज्युगेटेड किंवा आयसोलेटेड डाईन. मग हे डिस्टिंग्विश करण्याचं काम सुद्धा आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने चांगल्या पद्धतीने करू शकतो. पहिलं काय, प्रेझेन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड. दिलेल्या कंपाऊंडमध्ये सी डबल बॉन्ड सी, ट्रिपल बॉन्ड सी, डबल बॉन्ड ओ अशा पद्धतीचे मल्टिपल बॉन्ड आहे का याची माहिती आपल्याला UV स्पेक्ट्रोस्कोपीने मिळते. दुसरं त्याचं उपयोग, कंपाऊंडमध्ये ॲरोमॅटिक रिंग आहे की नाही याची माहिती सुद्धा UVच्या मदतीने मिळते. तिसरी काय, आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ज्युगेटेड डाईन आहे की नॉन कॉन्ज्युगेटेड डाईन आहे याची सुद्धा माहिती UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने मिळते. कशी मिळते ती पुढे चॅप्टरमध्ये येणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी माहिती आपल्याला मिळते आयसोमर, सिस आणि ट्रान्स आयसोमर. दिलेला कंपाऊंड सिस आहे की ट्रान्स आहे हे सुद्धा आपण UV स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने फाइंड आउट करू शकतो. सो दीज बेसिक इन्फॉर्मेशन्स regarding the structure of unknown compound is obtained from ultraviolet spectroscopy. ठीक आहे. या पहिल्या सेगमेंटमध्ये आपण UV स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे काय, त्याचे रिजन्स बघितले आणि त्याच्यापासून आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या बेसिक इन्फॉर्मेशन मिळतात ते बघितले. आता आपण बघतोय प्रिन्सिपल ऑफ अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. मित्रांनो, ज्यावेळेस UV रेडिएशन रिजन काय त्याची 100 ते 400 नॅनोमीटर हे ज्यावेळेस आपण एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडवर इन्सिडेंट करतो, तो ऑर्गॅनिक कंपाऊंडची मॉलिक्यूल ते UV रेडिएशन काय करतील, ॲब्सॉर्ब करतील. सॅम्पल होल्डर घेतला आहे, त्या सॅम्पल होल्डरमध्ये सोल्युशन ऑफ अननोन कंपाऊंड घेतलेला आहे. आता या पोझिशनला हे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या कोणत्या स्टेटला आहे, ग्राउंड स्टेटला आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण याच्यावर काय इन्सिडेंट करणार आहोत, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन्सिडेंट करणार आहोत, ते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन या अननोन कंपाऊंडचे मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करतील. मॉलिक्युल्सने रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते मॉलिक्युल्समध्ये इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळेल आणि ते ग्राउंड स्टेट सोडून कोणत्या स्टेटमध्ये जातील, एक्साइटेड स्टेटमध्ये जातील. ग्राउंड स्टेटमधला इलेक्ट्रॉन तो शिफ्ट होत कुठे गेलेला आहे, एक्साइटेड स्टेटमध्ये गेलेला आहे. हे जे इलेक्ट्रॉनचं जंप आहे याला आपण काय म्हणतो, याला म्हणणार आपण जो इलेक्ट्रॉन जंप झाला आहे कुठून, ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये, या त्याच्या जम्पिंगला किंवा त्याच्या मुवमेंटला आपण इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन म्हणत असतो, बरोबर. आणि हे जे त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केले, हे जे त्याने ॲब्सॉर्प्शन इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन दाखवलं आहे ते UV स्पेक्ट्रोमीटर रेकॉर्ड करतं. आणि हा UV स्पेक्ट्रोमीटर हे जे एक्साइटेशन आहे ते कशाच्या स्वरूपात रेकॉर्ड करत असतो मित्रांनो, ग्राफच्या स्वरूपात. हा ग्राफ म्हणजेच काय तर UV स्पेक्ट्रम. आता हा UV स्पेक्ट्रम मध्ये एक्स ॲक्सिसवर काय आहे, वाय ॲक्सिसवर काय आहे ते आपण बघूया. UV स्पेक्ट्रमच्या एका ॲक्सिसला आपण वेव्हलेंथ घेतो आणि दुसऱ्या ॲक्सिसला काय घेत असतो आपण, ॲब्सॉर्बन्स. आणि एखाद्या मॉलिक्युलवर आपण ज्यावेळेस UV रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेस UV रेडिएशन इन्सिडेंट करतो, त्यावेळेस UV रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो आणि अशा पद्धतीचं एक हायेस्ट पीक दाखवतो. हे जे हायेस्ट पीक आहे याला आपण काय म्हणत असतो, लॅम्बडा मॅक्स. याला म्हणत असतो आपण लॅम्बडा मॅक्स. ठीक आहे. मग मित्रांनो, सगळे कंपाऊंड एकाच ठिकाणी पीक दाखवतील का, सगळ्यांचा लॅम्बडा मॅक्स एकच असेल का, तर नाही. कारण की प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं असतं, वेगळं असतं. स्ट्रक्चर वेगळं असतं त्यामुळे त्याला लागणारं
त्याला एक्साइट करण्यासाठी लागणारी एनर्जी पण कशी असणार आहे, वेगळी असणार. बघा एक एक्झाम्पल बघा. पहिल्या कंपाऊंडचं नाव आहे इथिन, दुसऱ्याचं नाव आहे 1,3-ब्युटाड, तिसऱ्याचं नाव आहे 1,3,5-हेक्साट्रायन. बरोबर मित्रांनो, तिघहीमध्ये मल्टिपल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे, त्यामुळे हे तिघही जे कंपाऊंड आहे ते UV रेजनमध्ये आपले त्याचं स्पेक्ट्रम दाखवणार आहे. पण तिघं कंपाऊंड एकाच ठिकाणी त्याचं लॅम्बडा मॅक्स दाखवतील का, मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन दाखवतील का, नाही. आता हा CH2 डबल बॉन्ड CH2, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे पाय इलेक्ट्रॉन्स टाईटली हेल्ड आहे. टाईटली हेल्ड असल्यामुळे त्यांना ग्राउंड स्टेटमधून एक्साइटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागते आहे म्हणून त्यांचं जे काय लॅम्बडा मॅक्स आहे ते आपल्याला कुठे दिसतंय, लो रिजनमध्ये दिसतंय, कमी दिसते आपल्याला. ठीक आहे. दुसरा कंपाऊंड 1,3-ब्युटाडाइन, हा कॉन्जुगेटेड डायन. बघा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. आता हे जे डबल बॉन्ड आहे हे आपण डबल बॉन्ड काय करू शकतो, डिलोकलाइज करू शकतो. डिलोकलाइज केल्यामुळे हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स फ्री झाले, मोबाईल झाले. मोबाईल झाल्यामुळे, फ्री झाल्यामुळे त्यांना एक्साइट करण्यासाठी लागणारी एनर्जी कमी म्हणून त्यांचा लॅम्बडा मॅक्स कुठे दिसतो आपल्याला, कुठे दिसतोय, हाय रिजनला दिसतोय. ओके. तिसरा डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, कॉन्जुगेटेड कंपाऊंड आहे. आणि इथं लेंथ ऑफ कॉन्जुगेशन वाढते. जेवढं जास्त कॉन्जुगेशन वाढेल तेवढे इलेक्ट्रॉन जास्त फ्री होतील, आणि जेवढे इलेक्ट्रॉन जास्त फ्री होतील तेवढं त्यांना एक्साइट करण्यासाठी एनर्जी कमी लागेल, आणि एनर्जी कमी लागते म्हणून हा दिसतो आपल्याला याची लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू कुठे दिसते, हायर रिजन दिसते. ठीक आहे. मग कंपाऊंड बदलला की लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू पण बदलते. इलेक्ट्रॉन एक्साइट करण्यासाठी एनर्जी कमी लागली तर त्याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जास्त असते. ठीक आहे. आणि इलेक्ट्रॉन एक्साइट करण्यासाठी एनर्जी जास्त लागली तर त्याची लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू ही कमी असते. ठीक आहे. हे झालं मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपी. आता आपण बघणार आहोत UV स्पेक्ट्रोस्कोपीचा जो ग्राफ आहे तो कसा असतो. आपण बघतोय नेचर ऑफ UV स्पेक्ट्रम. UV स्पेक्ट्रमचं जे नेचर आहे ते ब्रॉड इन नेचर आहे. UV स्पेक्ट्रम जो मिळतो त्याचा जो ग्राफ मिळतो, त्याचा जो पीक मिळतो तो ब्रॉड मिळतो. बघा म्हणजे आत्ताच आपण सांगितलं UV स्पेक्ट्रममध्ये एका ॲक्सिसला आपण काय असतो, वेव्हलेंथ, आणि दुसऱ्या ॲक्सिसला काय असतंय, ॲब्सॉर्प्शन. अशा पद्धतीने शार्प पीक न मिळता, ह्या ज्या पिक्स आहेत त्या शार्प पीक आहे, अशा शार्प पीक आपल्याला न मिळता आपल्याला अशा या ब्रॉड पिक्स मिळतात. असं ह्या ब्रॉड पिक का मिळतात आपल्याला. मित्रांनो, ज्यावेळेस UV लाईट एखाद्या कंपाऊंडवर पडतो, त्या कंपाऊंडवर पडता क्षणी त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ग्राउंड स्टेटमधून कुठे जातात, एक्साइटेड स्टेटमध्ये जातात. इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन होतं. पण या इलेक्ट्रॉनच्या एक्सायटेशन सोबत तो मॉलिक्यूल काय होतो, व्हायब्रेट होतोय. आणि व्हायब्रेट होत असतानाच तो काय होत असतो, रोटेट होत असतो. हे व्हायब्रेशनल चेंजेस आणि रोटेशनल चेंजेसचे ग्राफ्स पण त्या ठिकाणी मिळतात. पण हे जे पिक्स आहेत मित्रांनो, हे पिक आपल्याला वेगळे वेगळे करता येत नाही. ते पिक एकमेकांमध्ये मर्ज होऊन जातात, आणि मर्ज झाल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीचा ब्रॉड स्पेक्ट्रम मिळतो. परत एकदा सांगतो, ज्यावेळेस एखादा कंपाऊंड अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब करतो त्यावेळेस इलेक्ट्रॉन ग्राउंड स्टेटमधून एक्सायटेड स्टेटमध्ये जात असतो. इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन सोबतच तो जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल व्हायब्रेट व्हायला लागतो. व्हायब्रेशन होतानाच तो काय होतो, रोटेट होतो. हे व्हायब्रेशनचे पिक्स पण मिळतात, रोटेशनचे पिक्स पण मिळतात. पण हे जे पिक्स आहेत ते आपण रिझॉल्व्ह करू शकत नाही, सेपरेट करू शकत नाही. ते सगळे पिक मर्ज होऊन जातात, आणि अशा पद्धतीचा ब्रॉड पिक आपल्याला मिळत असतो. ठीक आहे. हे कारण आहे UV स्पेक्ट्रम
चं नेचर कसं आहे, ब्रॉड. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रोस्कोपीचं इंट्रोडक्टरी पार्ट बघितला आहे. उद्या आपण अजून त्याच्याबद्दल डिटेल चर्चा करू.